या काशेगावच्या आमच्या प्रसिद्ध अशा यल्लमा देवस्थानची यात्रा चालू आहे। काल, आज आणि उद्या असे 3 दिवस ही यात्रा असते। काल सगळ्या जनजोगत्यांचं आगमन काल रात्री झाले। सर्व ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतच्या वतीने काल त्यांचं स्वागत केलं गेलं। जवळजवळ 200च्या पुढं जग या यात्रेत उपस्थित राहत असतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच आंध्र कर्नाटक भागातून सुद्धा या ठिकाणी भक्त येत असतात आणि मोठ्या प्रमाणावर येत असतात। लाख ते 1.5 लाख च्या पुढं लोकसंख्या या यात्रेत सामील होत असते। आज दुपारी 12 वाजता आमच्या वाड्यामधून परंपरागत आल्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे जी पद्धत चालू आहे त्याप्रमाणे लिंब आणि नैवेद्य हा दुपारी 12-12:30च्या दरम्यान या ठिकाणी निघतो। तो देवीला अर्पण केला जातो। रात्री विजापूरहून फुलं आणली जातात आणि त्याच्या माध्यमातून रात्री 12 वाजता देवीची पूजा केली असते। उद्या सकाळी 10-9च्या दरम्यान आमच्या या वाड्यामध्ये देवीच्या पालखीचं आगमन होतं। त्यानंतर भाऊसाहेब देशमुख यांच्या वाड्यात जाते। त्यानंतर देशपांडेच्या वाड्यात जाऊन नगर प्रदक्षिणा करून मंदिराकडे देवीचं आगमन होतं आणि संध्याकाळी 5च्या दरम्यान अग्निप्रवेशाचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर यात्रा संपते। कासेगाव येथे श्री यल्लमा देवी माता मंदिर या मंदिराची यात्रा दिनांक 7 जानेवारी ते 9 जानेवारी या दरम्यान काशेगाव येथे भरते। सदर यात्रा काळामध्ये बंदोबस्तकरिता एकूण 150 पोलीस फोर्स, त्याचप्रमाणे 10 अधिकारी, त्याचप्रमाणे कमांडो स्ट्रायकिंग असा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सदर ठिकाणी महिलाविषयी छेडछाड होऊ नये म्हणून स्वतंत्र पथक नेमण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे छेडछाडीसाठी गुन्हे होऊ नये म्हणून साध्या कारणामध्ये पथक लावलेलं आहे। तसेच दिनांक 7 जानेवारी रोजी संपूर्ण परिसरामध्ये रूट मार्च घेण्यात आलेला आहे। नमस्ते, मी पूजा आंबुरे पुणेकर। आज आम्ही पंढरपूर गावामध्ये काशेगाव या गावामध्ये यात्रा यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्ताने 7, 8, 9 या 3 दिवसाच्या यात्रेनिमित्ताने आलेले आहेत। सगळे जनजोगे आमचे सर्व महाराष्ट्रातून या लांबून आलेले आहेत। सोलापूरमधून, पुण्यातून, मुंबईतून आलेले आहेत। आम्ही एकमेकांशी भेटतो, गाठी घेतो, सर्वांच्या एकमेकांचं सुखदुःख समजून घेतो, आम्ही बोलतो आणि सर्वजण मिळून एक संघटना करून विचार करतो की हा चला आपण जो समाज आपला आहे, काही अडचणी आहेत आपण सगळेजण मिळून सॉल्व्ह करू द्या। काही गोष्टी आम्ही बोलतात। आई रेणुका माता सगळा सुख। नमस्ते। आम्ही आज या काशेगाव गावामध्ये आलेले आहेत। तर खूप आमचे जे जुती लोक आहेत वयस्कर, त्यांना थोडंसं पाण्याची प्रॉब्लेम आहे, आंघोळीचं, आणि इथं रूमची सोय जास्त नाही, पण थोडी बहुत आहे रूमची सोय गावकऱ्यांनी पण केलेली। पण आणखी माझी विनंती आहे की गावकऱ्यांना की आमची जरा जनजोग्याची सेवामध्ये नाही का भरपूर करतात, पण आणखी थोडंसं नाही का रूम म्हणा या पाण्याची म्हणा बाथरूमची सोय वगैरे झाली ना तर आमच्या नाही का ह्या गावामध्ये भरपूर जोखी समाज येतात। पण काय होतं थोड्याशा कारणामुळं कोणी येत नाही आहे, पण आम्ही दरवर्षीप्रमाणे येतात आणि 20 वर्ष झाले आज आम्ही आहेत। आई रेणुका माता सगळ्या सुख।
आहे